रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. महाराज घरी आले आणि त्या लेकराला म्हणले पाया पड. ते म्हणला नाही पडत. ते अचानक काहीच होत नाही. त्याला हळूहळू अगोदर शिकवण द्यावी लागते. आपण अगोदर पाया पडलेलं बघितलेलं असेल ना तरच ते पाया पडतात. सांगणं वेगळं आणि कृतीतून दाखवणं वेगळं. विठाला विठाला महाराज समाजाच्या पाया पडले तर संतांच्या भगवंताच्या तर पाया पडणं हा महाराजाचा धर्मच आहे. पण पाया पडण्याचे उद्दिष्ट वेगवेगळे आहेत. समाजाच्या पाया पडावं लागते माणसाला व्यक्तिगत स्वार्थ करता, एक प्रापंचिक स्वार्थ करता समाजाच्या पाया पडावं लागतं. पण पारमार्थिक जीवनामध्ये जर काही अनमोल गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर मग पडायचं कोणाच्या पाया? तर फक्त 2च ठिकाणे आहेत. एक भगवंताच्या पाया पडायचं आणि दुसरं संतांच्या पाया पडायचं. तसं तर कोणाच्याही पाया पडलेलं वाया जात नाही. तुम्ही कोणाच्याही पाया पडा, कोणाचंही दर्शन घ्या, आशीर्वाद लागते की शाप लागते? आशीर्वादच लागते. अभिवादनशीलस्य नित्यम ऊर्ध्वोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. सामान्य जीवनामध्ये जर तुम्हाला काही जीवनामध्ये काही प्राप्त करायचं असेल ना, दिसल त्याच्या पाया पडत जा. वाडवडिलाचा, वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घेत जा. पहिल्या लेकी का शब्द वापरतोय? जुन्या काळात खेड्यात लग्न व्हायचे. दर्शन मंदिरात जाऊन त्या नवरीनं घेतलं की नवरी वडीलधाऱ्या मंडळीचं दर्शन घेत घेत गाडीत बसायची. जुना काळ खेड्यात लग्न ज्यावेळी होते मंदिरावर असे वडीलधारी माणसं बसलेले असायचे. नवरी पाया पडली की ते वडीलधारी माणसं आशीर्वाद द्यायचे, बेटा सुखाची राहा. जेवढे कामं आशीर्वादानं होतात तेवढे कामं कशानंच होत नाहीत. आणि मग हा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता नेमकी कोणती क्रिया करणं गरजेचं आहे? तर ती जगद्गुरु तुकोबारायाने सांगितली आहे. मी फक्त नतमस्तक झालो. महाराज कुठं नतमस्तक झालात? महाराज म्हटले मी संतांच्या चरणावर नतमस्तक झालो. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची. बोला सर्वजण बोला, मायबा बसलेली मंडळी बोला. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची. अरे आवाज वाढव ना भाऊ, वाढव ना. काय होतं? काय बोलायचं आम्हाला माहित आहे. वाढव ना आवाज. तुला काय फरक पडते? वाढव. साष्टांग
संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर मी का नतमस्तक झालो? त्याचं कारण संतांच्या चरणाची महाराजांनी शहानिशा केली. सामान्य माणसाच्या पायात आणि साधू संतांच्या पायामध्ये काही फार जास्तीचा फरक नाही. सामान्य माणसाला 10 बोट आहेत पायाला, आणि का साधू संताला काय मग 11 बोट आहेत का? बोटात फरक नाही. रंगात कमी अधिक प्रमाणामध्ये फरक असू शकतो. काही काळे सावळे असतील, काही गोरे गोमटे असतील, ही ठीक आहे. मग सामान्य माणसाच्या पायाला पाय शब्द आणि साधू संतांच्या पायाला चरण शब्द का? श्री संताची माथा चरणावरीच का म्हटले? त्याचा मूळ हेतू आहे श्री संताची माथा आचरणावरी असा शब्द आहे. काय शब्द आहे? चरण आणि आचरण हे 2 मिळते जुळते शब्द आहेत. ज्यांचं आचरण चांगलं आहे त्यांच्या चरणावर डोकं. विठाला विठाला तुमचं जर आचरण चांगलं असेल ना, तुम्हाला पाय जोडून बसायची गरज नाही, कोणीतरी माझ्या पाया पडायला यावं म्हणून. काय संबंध नाही, शोधित येतील लोक तुम्हाला. आचरण जिथं दिसेल ना, माणसं कुठं जातील त्यांना बोलवायची गरज नाही आहे. आचरणाच्या ठिकाणी माणसं नतमस्तक होतात. आचार ही आचारसंहिता महात्म्याने जोपासलेली आहे. त्यांचं सारखं आचरण या सृष्टीवर भूतलावर दुसरं कोणाचंच नाही. विठाला विठाला बसलेले माणसं म्हणतील महाराज त्यांच्या आचरणाच्या काही पावत्या द्या. पुढे जाऊन बोलेन मी तुम्हाला. त्यांच्या आचरणाचा हेवा जगद्गुरु तुकोबाराला वाटलाय. नवलच नाहीये, समविचारी आहेत दोघ. संतच आहे तुकोबार आहे. संतांचं ते जे संताचा महिमा, संत त्यांच्या चरणावर नतमस्तक होतं काय होणं हे काही कौतुक नाही. याच संतांच्या चरणावर देवही नतमस्तक झाले, याच संतांच्या चरणावर दैत्यही नतमस्तक झाले, याच संतांच्या चरणावर जीवही नतमस्तक झाले, आणि याच संतांच्या चरणावर संतही नतमस्तक झाले. त्याचं कारण असं आहे, त्यांची आचारसंहिता एवढी आहे, देवाला सुद्धा नतमस्तक व्हायला भाग पाडते. भजन करा. भूमिका ठेवतो समोर. विठाला विठाला संपूर्ण बसलेल्या मंडळीला माहित आहे, संत शिरोमणी नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली ज्ञानोबारायाच्या सहवासात. तीर्थयात्रा करून ज्यावेळी ही मंडळी पंढरपूरमध्ये दाखल झाली, ती यात्रा सुखरूप पार पाडली म्हणून त्या तीर्थयात्रेचा समारोप म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याने काय ठेवले? काय ठेवले? माऊंद ठेवले. बरं, माऊंद ठेवल्यानंतर जेवणाचं आमंत्रण कोणाला द्यायला लावलं? कोणाला? नामदेव महाराजाला. मग नामदेव महाराज गावभर आमंत्रण देत असताना देव काय करू लागले? नामयाचे पाठी चाले केशिराज, भले भले लागावया रज चरणीचे, लागावया रज चरणीचे, शाबास शाबास. लागावया रज चरणी. नामयाचे पाठी चाले केशिराजा, नामयाची पाठी चाली केशिराज, लागावया रज चरणीचे. नामदेव महाराज पुढं पुढं चालू लागले, आणि जगताचा बाप भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या चरणाची माती आपल्या कपाळाला लावतोय. हा त्यांच्या आचरणाचा महिमा आहे. विठाला विठाला आता देवानं संताचं कौतुक करणं, संतांनी संताचं कौतुक करणं फार काही तेवढा विषय नाहीये. पुढे जाऊन बोलू का? देवाचे विरोधक म्हणून घेणारे दैत्य, पण ते सुद्धा इथं झोकले. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशी तुझे भजन रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. जो हिरण्यकश्यपू देवाचा विरोधक होता,
देवाचं नाव घ्यायला राज्यामध्ये त्यांनी बंदी घातलेली होती. त्याचा कायदा होता, जर कोणी भजन करणारा असेल तर त्याला जेलमध्ये टाकायचा. पण त्या राजवाड्यामध्ये देवर्षी नारदाचं आगमन झालं म्हटल्याबरोबर तो स्वागताला स्वतः जायचा आणि स्वतःच्या सिंहासनावर नारदाला बसवायचा आणि देवर्षी नारदाची पाद्यपूजा करायची. इथं दैत्यही नतमस्तक होतात. विठाला 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 विठाला. हो, इथं देवानं नतमस्तक व्हावं, इथं संतांनी नतमस्तक व्हावं, इथं दैत्यांनी नतमस्तक व्हावं. सामान्य जीव तर एवढे कशाला आलीत मग? आपण आलो कशा करता मग? आता संपूर्ण वारकरी एकमेकाला भेटल्या काय विचारतात? काय झालं का लेकीचं लग्न? काय विचारता काय तुम्ही? झालं का दर्शन? दर्शन तर आपला हेतूच आहे. यांची आचारसंहिता एवढी मोठी आहे, इथं साधू संताजवळ झुकावं लागते. त्याचं कारण त्यांचा आचार आपल्याला झुकायला भाग पाडतो. विठाला विठाला विठाला. या साधू संताच्या बाबतीत भगवंताचं मन तर इतकं मोठं आहे, इतकं मोठं मन आहे. या देवाचं मोठं मन असं म्हणून तर देव म्हणतात. हो, हे मोठे माणसं मोठी का असतात? तेवढ्या मोठ्या विचाराचे असतात. हे शॉर्ट माइंडेड नसतात. हे बारकी माणसं मोठे का होत नाहीत? लईच बारीक विचार करतात. बारीक विचार केले का माणूस बारीक होते. मोठा विचार पाहिजे. भृगु ऋषीनं तपासलंय भगवंताचं मोठेपण. स्पष्टीकरण देतो, भजन करा. विठाला विठाला या साधू संताच्या पाया पडणं तर काही कौतुक नाहीये. या साधू संताच्या लाथा खाल्ल्यात देवाने, कारण ती लाथच तेवढ्या किमतीची होती. भृगु ऋषी तपासायला आले भगवंताचं मोठेपण. आल्याबरोबर भृगु ऋषीनं साष्टांग दंडवत घातला देवाला. हो म्हणा, ध्यान व्हायत का नाही? साष्टांग दंडवत नाही घातला. भृगु ऋषीनं भगवंताच्या छातीमध्ये लाथ मारली. लाथ मारल्यावर आईसाहेब बाजूला होत्या. जगातली कोणतीही अर्धांगिनी, कोणतीही स्त्री परक्यानं येऊन जर आपल्या मालकाला लाथ मारल्यावर सहन करी? कशी सहन करी? महाराज, आईसाहेबाला तूर्तता राग आला होता. पण आईसाहेब बी काही ती सामान्याची बायको नाही ना. काहीतरी म्हणली, तपासणी चला दिसायली, गप बसले. आणि ती लात मारल्याबरोबर भृगु ऋषीची लात भगवंतानं तशीच धरली. नाही दयाचा आसीन सुख धरिले लाटेचे. नाही दयाचा आसीन सुख धरिले लाटेचे. नाही दयाचा आसीन धरिले लाटेचे. नाही दयाचा आसीन सुख धरिले लाटेचे. हृदय श्रीवत्सनाचे. नाही दयाचा आसीन शाबास. हृदयी श्रीवत्सलांछन मिरवी भक्ताचे भूषण. नाही तयाचा आशीन सुख धरिले लाथेचे. राग आला नाही देवाला. लाथ लागली तर राग येतोय माणसाला. अजून सांगतो, लाथ लागली तर राग येते. आणि मारले कसं होते? एक जण येऊन मला मारून तरी बघा एखादी. महाराज, लाथ लागलीच एखाद्या माणसाला मध्ये, आंधळा झाला का? ओ भाऊ सॉरी, हो चुकून लागली. मग माणूस थोडं गार होत. आणि जर एखादं लाथ हाणून पुढे गेलं तर माणसाला राग येते. खरं सांगतो तुम्हाला, अभिमन्यू धारातीर्थी पडलेला असताना एखाद्या बाणानं अभिमन्यूला दुखापत झाली असतील तर सुभद्रेला राग आला नसता. सुभद्रेला रागाच याच्याकरता आला, जयद्रथानं लाथ मारली होती म्हणून राग आला. विकळ पडता माझे किशोर
जयद्रथे दिधला लत्ता प्रहार. सुभद्रा म्हणते माझं लेकरू धारातीर्थी पडलेलं असताना जयद्रथानं लाथ मारायचा काय संबंध आहे? शुराचं लक्षण नाही लाथ मारणं. लाथ मारणं निषिद्ध सांगितलंय. या हिरण्यकश्यपूला कदाचित माफही केलं असतं, पण ह्या जातीनं तिथं जाऊन त्या खांबावर लाथ मारली होती. ज्यामध्ये अधिष्ठान आहे आमचं. कोण आहे? अधिष्ठान ज्या खांबामध्ये लपलेलं आहे, यांनी जाऊन तिथं लाथ मारली. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. आणि हे प्रल्हादानं पाहिलं. मी तिथंच होतो तेव्हा. प्रल्हादाच्या समोर हिरण्यकश्यपूचा वध होत असताना प्रल्हादाला रागच का आला नाही? कोणालाही विचार बरं, आपल्या बापाला दुसरं मनुष्य येऊन मारू लागल्यावर राग येते का नाही? का राग आला नाही प्रल्हादाला? त्याला प्रल्हादाला माहित होतं या खांबामध्ये माझा अधिष्ठान आहे. याला सांगून सुद्धा यांनी लाथ मारली. माझ्या देवालाच लाथ मारणाऱ्याची मी कशाला काही करू? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मारणारा जगाचा बाप ज्यावेळेस समोर असा हात वर करून उलट देव आपलं जे वस्त्र बाजूला सारून आपली ही जी कोणती माळ होती देवाच्या गळ्यामध्ये? वैजयंती माळ. ही वैजयंती माळ भगवंतानी बाजूला काढली न जाणून. मला लाथ मारत असताना भृगु ऋषीच्या पायाला इजा होऊ नये इतकं मोठं मन आहे त्या देवाचं. आणि ती लाथ मारल्यावर महाराज क्षणभरही देवाच्या मनात काही वाईट वाटलं नाही, काहीच वाटलं नाही. उलट म्हणले आज मला फार मोठा प्रसाद मिळाला. त्यावेळेस गुरुजीनं साष्टांग दंडवत घातलं. चुकलो देवा, मी तुमची परीक्षा घेतली. मला माहिती आहे म्हणले, मला आधीच कळते सगळं. न सांगता तुम्हा